सुप्रभात मित्रांनो. सकाळचे वाजले 6:30 आणि आज एकटाच निघालो आहे ग्राउंडवरती. अश्विनला फोन केला पण बोलला की ऑफिसला लवकर जायचं आहे, त्यामुळे जमणार नाही. बहुतेक संकेत पण आज येणार नाही आहे आणि बाबू आता बघूया पुढे काय होतं. तर आज उशीरच झाला थोडासा. मला तर सुट्टी घेता येणार नाही आहे कारण मी घेतलं आहे 30 डेजचा चॅलेंज ब्लॉगिंगचा. 30 दिवस कंटिन्यू मला ब्लॉग करायचे आहे असं मी चॅलेंज घेतलं आहे. आता आजचा 4था दिवस आहे. बघूया किती काय पूर्ण करतो आहे की वापस तिथून रिस्टार्ट होतं आहे. असं नाही की फक्त ग्राउंडवरचेच ब्लॉग बनवेल मी. हळूहळू मी वेगळ्या प्रकारचे पण ब्लॉग्स बनवेल, जसं जमेल तसं, जसा टाईम भेटेल तसा. जॉबमुळे थोडंसं खूप हे होतं आहे, घाई होते किंवा टाईम भेटत नाही पाहिजे तसा. पण रोज किती अर्धा एक तास सकाळी वर्कआउटला जातो आहे, वापस सगळं एडिटिंग वगैरे करायला अर्धा एक तास जातो आहे. पण थोडंसं किचकट होतं, नवीन नवीन असल्यामुळं थोडंसं हार्ड पडतं. पुढे पुढे सवय लागली की होऊन जाईल. ग्राउंडला पोहोचलो आहे, 6:45 झालेत. आज वातावरण थोडंसं असं पावसाळी वातावरण आहे ग्राउंडमध्ये. गर्दी पण आज कमी आहे रोजच्यापेक्षा. 2-4 जण झालेत आज. बघूया एक दोन राऊंड चालतो सुरुवातीला, त्याच्यानंतर रनिंग स्टार्ट करतो. आज रनिंग पण जास्त नाही करणार, 5-6 राऊंड रनिंग करेल. काल 10 राऊंड रनिंग झाली होती, आज 5-6 राऊंड रनिंग करेल. त्याच्यानंतर थोडं पुशअप्स वगैरे मारेन. आज पुशअप्स, नॉर्मल स्ट्रेचिंग करेल. आणि आज चॅलेंज घ्यायचं होतं. आज चॅलेंज घ्यायचं आहे म्हणून तर सर्वांनी सुट्टी घेतली असं तर नाही. बघूया, आज नाही घेतलं तर उद्या घेईन. किती दिवस सुट्ट्या करतील. उद्या सर्वजण आले ना, उद्या चॅलेंज घेऊया आपण. एकटा तर मी चॅलेंज काय करू शकत नाही. ठीक आहे, आता 1-2 राऊंड वॉकिंग करून मग रनिंग स्टार्ट करतो. रनिंग स्टार्ट केली आहे. आज एकटाच पळतोय. एकट्याला पळायला कंटाळा येतोय, पण कंटाळा करून चालणार नाही. जे पाहिजे ते अचीव करायचं आहे. बघूया आज उद्या येतील सगळे. आणि एकटा पळत असल्यामुळे स्पीड कळत नाही आज की फास्ट आहे की स्लो आहे. रोज कसं सोबत असतात कोणतरी, त्यामुळे स्पीड कळतो. आज बिलकुल स्पीड कळत नाही आहे. 3rd राऊंड चालू आहे, 3rd राऊंड. आणि खरंच रोजच्यापेक्षा स्पीड जास्तच आहे आज. माझ्या ब्रीथिंगवरून तुम्हाला समजत असेल मला दम किती लागला आहे. कारण काय होतं आहे, जेव्हा एकटा पळतो ना, स्पीड नाही कळत, फास्ट आहे स्लो आहे. खरंच दम लागला आहे. फास्ट आहे अजून हा 3रा राऊंड आहे. अजून 3 राऊंड पळ काय पण करून. तर मित्रांनो, 6 राऊंड सक्सेसफुली कंप्लीट केलेत. तुम्ही बघताय अजून माझा दम अजून जिरला नाही आहे. आणि खरंच एकटा रनिंग करताना ना बिलकुल समजत नाही की आपलं स्पीड काय आहे. मी फास्ट पळतो तरी असं वाटतं स्लो पळतोय, अजून फास्ट पळतो अजून वाटतं स्लो पळतोय. आज टायमिंग पण नाही बघितला की 6 राऊंड किती मिनटात झाले किंवा काय, कारण की घडी नाही हातात. काल 10 राऊंड मारून पण इतका दम नाही लागला आणि इतका थकलो पण नाही. पण आज 6 राऊंडमध्येच घाम पण आलं आहे भरपूर आणि दम पण लागला आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो की स्लो रनिंग करतो आहे म्हणून आम्ही 10 राऊंड मारलेत. आज फास्ट राऊंड बोबडी पळाली. आज फास्ट रनिंग केल्यामुळे 6वा राऊंड असं वाटत होतं की कधी संपतोय. आता थोडंसं वर्कआउट करतो. पुशअप्स आज 3 सेट मारेल. बघूया किती जातात काय. आणि स्ट्रेचिंग करेल. काल स्ट्रेचिंग केल्यामुळे आज थोडंफार
हे झालं आहे, मसल रिकव्हरी चांगली झाली. आता वर्कआउट करतो. रनिंग जास्त झाल्यामुळे 1-2 राऊंड वॉकिंग केले. आता पुशअप चालू करतो. एक सेट कंप्लीट झाला आहे पुशअपचा. आज 20चे सेट मारतो आहे. टार्गेट असं आहे की 20-20चे 3 सेट मारायचे आहेत पुशअपचे, म्हणजे 60 तरी होते आज. पहिलं सेट कंप्लीट झालं आहे. आता 1 मिनिटाची रेस्ट घेतो आणि दुसरा सेट मारतो. पुशअपचा दुसरा आणि तिसरा दोन्ही सेट कंप्लीट केलेत. मी फक्त दुसऱ्या सेटचाच व्हिडिओ काढला आहे, म्हणजे असं नाही की मी तिसरा सेट मारला नाही. मी 3 सेट कंप्लीट केलेत पुशअपचे. आता थोडी स्ट्रेचिंग करतो.
स्ट्रेचिंग कंप्लीट केली आहे, जास्त नाही केली, थोडीच केली, पण मसल रिकवर झालेत, आज लूज झालेत. ठीक आहे, आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. भेटूया उद्या पुन्हा नवीन व्लॉगमध्ये.